Hello students, today we are going to see comparing fractions. आजच्या ऑनलाईन सेशनमध्ये मी कंपॅरिंग फ्रॅक्शन्स सांगितलेलं आहे, पण जर कोणाला समजलं नसेल आणि जे ॲबसेंट होते त्यांच्यासाठी आज मी परत सांगणार आहे कंपॅरिंग फ्रॅक्शन्स. तर इथं मी काही पिक्चर काढलेले आहेत. ओके, हे काय आहे? हे ना एक चॉकलेट आहे बघा, हे कॅडबरी चॉकलेट आहे. तर याचे 2 पार्ट्स केलेत. ओके, इथं पहिल्या पिक्चरमध्ये 2 पार्ट्स केलेले आहेत. तर मग 1 पार्ट जो मी शेडेड केलेला आहे, थोडासा डार्क आहे, त्याला काय म्हणायचं? त्याची व्हॅल्यू किती हे आपण आता इथं लिहूया. पूर्ण चॉकलेटचे किती पार्ट्स केलेत? 2, म्हणून तो डिनॉमिनेटर. आणि न्यूमरेटर किती येईल? हा एकच पार्ट आहे, शेडेड पार्ट 1 आहे, म्हणून न्यूमरेटर 1 आहे. ओके, म्हणजे या पार्टची व्हॅल्यू किती आहे? 1/2, म्हणजे यू कॅन से नुसतं हाफ. ओके, सेकंड, इथं ह्या चॉकलेटचे 3 पार्ट्स केलेले आहेत, 1, 2, 3. मग ह्याचा डिनॉमिनेटर किती येईल? तर 3 पार्ट्स केलेले आहेत, म्हणून डिनॉमिनेटर 3. अँड शेडेड पार्ट इज 1 आउट ऑफ 3, म्हणून 3 मधला 1 पार्ट आहे, म्हणून न्यूमरेटर अगेन 1. थर्ड, 1, 2, 3, 4. There are 4 parts. Denominator will be 4 and numerator is 1 because this is 1 part of 4. Fourth, here are 1, 2, 3, 4, 5 parts आहेत, म्हणून डिनॉमिनेटर 5 येणार आणि 1 पार्ट इज शेडेड, सो इट विल numerator 1. Again 1, 2, 3, 4, 5, 6. Here are 6 parts. Out of 6, 1 is shaded, so 6 is denominator and 1 is numerator. आता तुम्हाला इथं काही दिसतंय का? तर शेडेड पार्ट जो आहे याचा तर डिनॉमिनेटर स्मॉलर आहे आणि हा पार्ट मात्र मोठा आहे. हा सगळ्यात बिगेस्ट आहे, हा सगळ्यात स्मॉलर असला तरी. आता डिनॉमिनेटर त्याच्यापेक्षा मोठा झाला, 2 चा 3 झाला आणि हा पार्ट मात्र शेडेड पार्ट मात्र स्मॉल झाला, त्याच्यापेक्षा स्मॉल झाला. पुन्हा जर तिसरा पाहिला आपण, तर जसं जसं डिनॉमिनेटर आपण वाढवत गेलेलो आहे, म्हणजे पार्ट्स वाढवत गेलेलो आहे, तसं तसं शेडेड पार्ट मात्र स्मॉलर होत गेलाय. याचाच अर्थ असा की ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन लहान असतो. जेव्हा न्यूमरेटर सेम आहे, इथं बघितलं तर न्यूमरेटर सगळीकडे 1 आहे. ओके, सगळीकडे न्यूमरेटर 1 आहे. जेव्हा न्यूमरेटर सेम असतो तेव्हा तो फ्रॅक्शन, जर त्याचा डिनॉमिनेटर म्हणजे खालचा जो नंबर असतो तो लहान असला की तो फ्रॅक्शन मोठा, आणि डिनॉमिनेटर मोठा असेल, बिगर असेल, तर तो फ्रॅक्शन लहान. हा एक साधा रूल याच्यातून आपल्याला दिसतो. 1/6 आहे, 6 इज बिगर दॅन 1/2. बट 1/2 हा फ्रॅक्शन जेव्हा येतो तेव्हा तो 1/6 पेक्षा मोठा असतो. याचाच अर्थ 1/2 इज बिगर दॅन 1/6. जेव्हा वरचे दोन्ही नंबर सेम असतात तेव्हा खालचे नंबर जो स्मॉल असतो तो फ्रॅक्शन मोठा असतो, तो फ्रॅक्शन बिग असतो, बिग असलेल्या ह्याच्यापेक्षा. ओके, आता ह्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स काही बुकमध्ये दिलेले आहेत, तर ते आपण आता पाहूया. विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन? आता तुम्ही इथं पाहू शकता बरं का, कुठले दिलेले आहेत? 1/2 और 1/3. आता इथं पिक्चरमध्ये पहा, 1/2 इज दिस.
and 1/3 is this. Which is bigger? 1/2 is the bigger fraction and 1/3 is the smaller fraction. मग इथं काय विचारलंय? Which is the smaller fraction? You can say 1/3 is the smaller fraction from this picture. आता दर वेळेला तुमच्याकडे हे पिक्चर काही अवेलेबल नसणार आहे. तुम्ही दर वेळेला फ्रॅक्शन्सची कंपॅरिझन करताना हे असं काढणार नाही. मग कसं लक्षात ठेवायचं आहे? तर हे असं ठेवायचं आहे, जेव्हा न्यूमरेटर सेम असतो, वरचा नंबर सेम असतो, तेव्हा ज्याचा डिनॉमिनेटर स्मॉलर तो फ्रॅक्शन बिगर, आणि ज्याचा डिनॉमिनेटर मोठा बिगर तो फ्रॅक्शन स्मॉलर. ओके, आता तसंच आपण पुढचं पाहूया. विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन? आता याच्यामध्ये 1/5 का 1/6 कोण स्मॉलर आहे? तर ज्याचा डिनॉमिनेटर बिग असतो तो फ्रॅक्शन स्मॉल. म्हणून इथेही 1/5 पेक्षा 1/6, 1/5 हा 1/6 पेक्षा मोठा आहे, म्हणजे 1/6 इज स्मॉलर. ओके, थर्ड क्वेश्चन आहे विच इज द बिगर फ्रॅक्शन. आता इथं विचारलाय, अपोजिट प्रश्न विचारलाय, विच इज द बिगर? 1/3 इज बिगर और 1/5 इज बिगर? अगेन डिनॉमिनेटर विच इज स्मॉलर तो फ्रॅक्शन मोठा. या दोन फ्रॅक्शन्स मध्ये याचा डिनॉमिनेटर हा स्मॉल आहे म्हणून हा बिगर आहे आणि हा बिग असलेला स्मॉल आहे, म्हणून 1/3 इज द बिगर फ्रॅक्शन. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे राईट. हे साइन तुमच्या अगदी ओळखीचं आहे. बिगर और स्मॉलरचं साइन आहे, त्याच्यावर आपल्याला हे आता सॉल्व करायचं आहे. पहिला आहे 1/3, 1/2. विच इज बिगर? 1/2 is bigger because denominator is smaller. अशाच पद्धतीनं पुढचे सगळे सॉल्व करायचे आहेत. 1/5, 1/3. Which is bigger? 1/3 is bigger than 1/5. ओके, आता फिफ्थ क्वेश्चन आहे. As the denominator of the fractions with numerator 1 keeps increasing, what happens to the value of fraction? आता त्यांनी काय विचारलंय? As the denominator of fraction with numerator 1. आता इथे त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की न्यूमरेटर 1 असलेल्या दोन फ्रॅक्शन मध्ये जर एक डिनॉमिनेटर वाढवत चाललो, म्हणजे दोन नाही एकच फ्रॅक्शन घ्यायचं आहे. इथं 1/2 घेतला. ओके, 1/2 एक फ्रॅक्शन आहे आणि त्याचा जर डिनॉमिनेटर 1 नी जर वाढवत गेलो, म्हणजे 1/3 केला, 1/4 केला, 1/5 केला, असा जर वाढवत गेलो न्यूमरेटर 1 अँड कीप्स इन्क्रीजिंग, डिनॉमिनेटर इन्क्रीज करत राहिलो, तर व्हॉट हॅपन टू द व्हॅल्यू ऑफ फ्रॅक्शन? तर त्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू कशी होईल, त्याच्यावर काय परिणाम होईल हे विचारलेलं आहे. तर आपल्याला साहजिकच आत्ता जसं सांगितलंय की डिनॉमिनेटर जर वाढवत गेलो तर तो फ्रॅक्शन स्मॉल होत जातो. म्हणजे 1/2 जर 1/5 केला, याचाच अर्थ ही अशी जर कॅडबरी आहे आणि त्याचे जर अजून पार्ट्स करत गेलो तर अर्थातच स्मॉलर त्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू ही कमी होत जाते, डिक्रीज होत जाते. मग इथे तुम्ही लिहिणार काय? ॲज द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन विथ न्यूमरेटर 1 कीप्स इन्क्रीजिंग, पुढे लिहायचं द व्हॅल्यू ऑफ fraction will keep decreasing. ओके, पहिलं हे
क्वेश्चन मधला हा पहिली लाईन सेंटेन्स जसंच्या तसं लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे हे आन्सर लिहायचं. द व्हॅल्यू ऑफ फ्रॅक्शन विल कीप डिक्रीजिंग. ओके. 6th क्वेश्चन आता पाहूया. विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन 1/6 और 1/9. आता हा अगदी सिंपल क्वेश्चन आहे ज्याचा अगेन तोच रूल लागू पडतो. ज्याचा डिनॉमिनेटर बिगर दॅट फ्रॅक्शन इज स्मॉलर. सो 1/9 इज स्मॉलर बिकॉज ह्याचा आन्सर काय लिहिणार आहे आपण. क्वेश्चन नंबर 6 हे 5चं आन्सर आहे, हे 6चं आन्सर आहे. 1/9 is the smaller fraction because denominator of 1/9 is bigger. This is the answer of 6th question. ओके, कळलं. परत एकदा रीड करून दाखवते. 1/9 is the smaller fraction because denominator of 1/9 is bigger. 1/6 पेक्षा त्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे म्हणून. Fill in the box below with the proper sign from bigger, equal, bigger or smaller. अशा पद्धतीने इथेही फक्त डिनॉमिनेटर कंपेअर करायचं आहे. ज्याचे डिनॉमिनेटर बिगर असतील तो फ्रॅक्शन स्मॉल. जसं की 1/200, 1/100 याच्यामध्ये कोणता स्मॉलर असणार आहे तर 1/200 इज स्मॉलर दॅन 1/100. सो साइन विल बी दिस. ओके. Now you have to tell 8th question. You have a fruit. Using that fruit, how will you explain to your friend that 1/4 is smaller than 1/2? आता 1/4 हे 1/2 पेक्षा स्मॉल आहे. हे तुम्ही कसं एक्सप्लेन करणार. लेट्स सी. त्याला असं सरळ फ्रेंडला तुमच्या एक फ्रूट आहे बघ, असे आपल्याकडे फ्रूट आहे आणि त्याचे 1/4 त्याचा अर्थ 4 पार्ट्स केले आणि त्याच्यातला 1 घेतला तर तो किती येतो. आणि ह्याचे 2 पार्ट्स केले आणि त्याच्यातला 1 घेतला तर हा एवढा येतो. असा जर पिक्चर काढून तुम्ही कुणालाही दाखवलं तर त्याला समजेल की नाही की 1/4 इज स्मॉलर दॅन 1/2. ओके. हे 7th क्वेश्चनचा आन्सर आहे. हे तुम्ही लिहा बुकमध्ये किंवा नका लिहू, नाही लिहिलं तरी चालेल, तुम्हाला समजण्याशी महत्त्व आहे. ओके. 1/4 पार्ट इज स्मॉलर दॅन 1/2. ठीक आहे. ओके. अशा पद्धतीनं हे आपलं कंपेअरिंग फ्रॅक्शन्स हे आज कंप्लीट झालेलं आहे.